हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूनम एम कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला सांगते फ्रेंड्स, आत्ताचे वाजलेले 11, तर माझं काम निम्मं आवरलेलं आहे आणि निम्मं तसंच राहिलेलं आहे. स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि कपडे कपडे झालेत, फक्त बाकी वगैरे झाडून वगैरे पण झालेलं आहे सगळं. तर आता मी बसले होते. श्रीषा पण इथं झोपलेली, तिची काय आंघोळ वगैरे नाही झाली, हो का दिसतंय खालती आहे. झोपली म्हणजे झोपीतच आहे, अजून काय उठलेलं नाही आहे. काय ग, इथं आली आपली मनी. काय हे बघा, काय ग होतंय तुला? काय होतंय? घाबरती या गेली सारखी श्रेष असती, मग भीती वाटते मला की जे केस वगैरे तोंडात जायची. सारखी येते ना, थंडी चालू आहे ना. थंडी चालू असल्यामुळे काय करते, तिला ऊब लागते. उभीसाठी काय करते, बेडवर जाऊन बसते ती. उठल्या वाटतं मॅडम, बघा दिसतात का तुम्हाला हलत्यात या. माझ्याच आवाजाने खरं तर उठली असेल. आणि टाइम पण झालाय तसा, 11 वाजले ते, टाइम पण झालाय उठायचा. त्याच्यामुळे आता नेमकी मी भाजी काप करायला घेतली होती. मेथीची ही 2 जुड्या घेतले ते, 2 तांदळाचे अशा मस्तपैकी फ्रेश फ्रेश आणले ते. कोथिंबीर पण आहे. मी काय करते, एकदमच सगळं साप आणले की साफ करून ठेवते. मग सकाळच्या टिफिनला वगैरे द्यायला खूप प्रॉब्लेम येत नाही, कारण का बाळ लहान असल्यामुळे ज्यावेळेस आपल्याला ती झोपेल त्यावेळेसच माझं काम होतं. तर आता मी काय करते, मोबाईल इथं ठेवून देते आणि गप्पा मारते तुमच्यासोबत. काम करत करत गप्पा मारते, नाहीतर माझं काम काय होणार नाही. पटापटा मेथीची जुडी आहे ना, अगोदर मेथी साफ करून घेते. काय होत असतं ना, त्याच्यात घाण भरपूर असते, गवत वगैरे पण असतात काय काय मध्ये. त्याच्यामुळे एक 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 दोन दोन मी घेऊन असे फक्त त्याचे पानच घेते, जास्त हे करत नाही. तर एका पेंडीची गेल्या वेळेसच मी म्हटलं होतं की एका पेंडीची मी मस्तपैकी सुकी करणार आणि एकीचे गरगटी करणार आहे. पण आता बघू, आज तर नॉनव्हेज असतं, शुक्रवार असल्यानं नॉनव्हेज वगैरे आम्ही करतो. तर आज बनवणार आहे. फक्त साफ करून आज चिकन किंवा हे आणणार आहे, अंड्याची भाजीच करेल, तर बाकी काही नाही एवढं. तर हे सगळं पटापटा साफ करून घेते, नाहीतर ती उठेलच आता. आणि ही जी साडी घातली ना, ती साडी माझी खूप दिवसाची आहे. आणि हा ब्लाऊज मी आत्ता शिवलाय. आत्ता म्हणजे तुम्हाला सांगते 4 महिने झाले असते हा ब्लाऊज शिवलेला. मी स्वतः घरी शिवला. श्रीषा पोटामध्ये प्रेग्नेंट होती मी त्यावेळेस. श्रीषाला 8वा ते 7वाच महिना असेल त्यावेळेस शिवला. मशीनवर काही एवढं बसत नाहीत, पण मी 2-3 दिवसात हा ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे. तर कसा वाटतोय मला नक्कीच सांगा. मी स्वतः शिवते ब्लाऊज वगैरे. रत्नागिरीला होती ना, तुम्हाला दाखवतं का, रत्नागिरीला होती त्यावेळेस माझा कोर्स झालेला आहे ब्लाऊज वगैरे शिवायचा. तर मी 15 दिवस श्रेयश पोटात होता त्यावेळेस मी 15 दिवस क्लास लावला होता तिथेच, रत्नागिरीतच. तर माझा मस्तपैकी ब्लाऊजचा कोर्स वगैरे झाला. अरेवर्क पण बनवता येतं. हे तर जे गणपती दिसतोय तो सुद्धा मी विणलेला आहे. आणि असे भरपूर फोटो आहेत, मी तुम्हाला वरती दाखवेलच की फोटो ह्या साईडला, की मला काय काय बनवले होते. मस्तपैकी अरेवर्कचं वगैरे पण बनवते. ब्लाऊज वगैरे पण शिवता येतात. आणि मायक्रोमेनच्या ज्या वस्तू असतात ते सुद्धा सगळ्या बनवता येतात. आणि आरेवर्क ब्लाऊजवरती वगैरे मी माझ्या स्वतःच्या त्याचा पण क्लास झालेला आहे. बेसिकच झाला आहे त्याचा, पण छान येतात. म्हणजे कमळ, परत ना मोराचे वगैरे असे भरपूर येतात आरेवर्कचे वगैरे ब्लाऊज वगैरे डिझाईन वगैरे त्याच्यावरती बनवायला. हळूहळू शिकले ती. नेमकी ही ही ज्यावेळेस मी श्रेयश होता मला, त्यावेळेस मी ब्लाऊजचा क्लास लावला. आणि ही ज्यावेळेस होती त्यावेळेस अरेवर्कचा क्लास लावला. आणि मायक्रोमेनचा तर क्लास वगैरे लावला नाही, आपल्या मोबाईलवरती पाहूनच शिकली होती. मस्तपैकी मी बनवत होती. रत्नागिरीला होती त्यावेळेस बनवत होती. इथे काय एवढं बनवायला काय बनवत पण नाही, आणि एवढं काय हे पण नाही आहे, त्याच्यामुळे इथे काय बनवत नाही मी. तर आता म्हटलं चला, आता अगोदर मेथी नीट करून घ्यावा. कवळे 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 जी असेल ती करून घ्यावं, कारण का मेथीमध्ये खराबीच भरपूर आहे. भरपूर खराब भेटली आहे यावेळेस त्यांना. आणि उशीर होतो ना त्यांना भाजी वगैरे घ्यायला, ते खूप उशिरा घेतात. आणि एवढं काय, मग संध्याकाळचं कसे पण देतात ते, पटापटा व्यवस्थित बघत नाही की काय नाहीत, मग घेतात पटापटा, घाईघाईत घेतात ते. हलतीये, उठायची भीती वाटते या. उठली तर डायरेक्ट रडायला सुरुवात करण. सकाळी उठली होती, रात्रीले तुम्हाला सांगते, रात्री 1 वाजता झोपली असेल ती. 1 वाजता झोपली, त्याच्यानंतर ना 4:30ला उठली. 4:30 वाजता उठली. नंतर ना पिली वगैरे, नंतर परत झोपली. परत झोपल्याच्या नंतर ना अर्धा तास झोपली नाही, म्हणजे अर्ध्या तासाने उठली ती. आणि उठल्याच्या नंतर ना मी झोपी घातली तिला, कारण का म्हटलं आता स्कूल आहे ह्याचं. 2-3 दिवस झालं मी उशिरा सुट होती. जसं ह्याला सुट्टी लागली क्रिसमसची, तेव्हापासून मी उशिरा उठायची. त्याच्यामुळे म्हटलं आज काय मला जाग येणार नाही, आपलं मस्तपैकी अलाराम लावा, नाहीतर मी
पण झोपेल आणि हा तर डायरेक्ट झोपूनच जाईल. मग हिला झोपवलं, मग उठली. थोडासा व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला होता माझा. व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे केला, सकाळीच केला, पहाटे 5 वाजताच केला असेल. पहाटे 5 वाजता एडिटिंग वगैरे केला आणि नंतरनं 8 वाजता अपलोड केला चॅनेलवरती. आहे माझं सकाळी 8 वाजता आलेला आहे व्हिडिओ. तर अपलोड वगैरे केला आणि मग ही 7 वाजता 7ला नसेल, 6:30 वाजले होते. 6:30 वाजता उठली वगैरे, अंघोळ वगैरे सगळं करून घेतलं आणि सगळ्यात अगोदर फक्त मी बाकीचं काय झाडून वगैरे काढत नाही. फक्त स्वयंपाकाची रूमच असेल तीच झाडते, तेवढं जागा झाडते. बाकीचं काय एवढं झाडायला काय उरकत नाही मग, कारण का उशीर होतो. याला 8:30 वाजताच ह्याला स्कूलमध्ये जावं लागतं त्याच्यामुळे. तर सकाळी तुम्हाला सांगते काम वगैरे, मग स्वयंपाकाला लगेच गेले. पीठ वगैरे व्यवस्थित मळून ठेवलं. त्याला वांग्याची भाजी बनवली, श्रेयांशला सुकीच केली वांग्याची भाजी. आणि काल लाडू केले होते, ते लाडूसुद्धा काय होतं तेच कळत नाही आहे मोबाईलला. तर काल लाडू केले होते शेंगदाण्याचे, ते लाडू, वांग्याची भाजी, चपाती आणि हे दिलं. ते म्हटलं की मला बोरं पण घेऊन जायचे, तर बोरं दिले आणि एक केळ दिलं. तर ते गेला आताच खाऊन वगैरे. सकाळचं काय छान चपाती खातो, दूध वगैरे काय पित नाही तो. तर मग त्याला दिलं, ते गेला. त्याच्या पप्पानी त्याला सोडवलं. त्याला सोडायला गेले की मग मी लगेच काय केलं, माझं स्वयंपाक वगैरे ते होतं तोपर्यंतच झाला होता स्वयंपाक. तर पप्पा गेल्याच्या नंतर लगेच मी श्रीषा पण झोपवली. नंतर अगोदर उठली, 7-7:30 वाजता उठली. उठल्यानंतर तिला पाजलं वगैरे व्यवस्थित. तिला मग खेळवलं, 15-20 मिनटं खेळवलं आणि नंतर परत झोपवलं. झोपल्यानंतर म्हटलं आता पटापटा कपडे धुवून घ्यावं, कारण का नंतर जर तिचे पप्पा वगैरे बाहेर गेले, कामाला गेले, तर काय होतं मग ही घरात असते आणि घरातून कपडे धुवायचं जे आमचं खूपच लांब आहे. मग आवाज येत नाही मला, रडते किंवा काय होते उठल्यावर. मग मी काय करते, पटापटा सकाळीच कपडे वगैरे धुवून घेते. ते आहे तोपर्यंत 8:30 वाजताच माझे कपडे वगैरे होतात धुवून. तर कपडे वगैरे झाले की मग काय टेन्शन नसतं, कारण काय कपडे भरपूर असतात. हिच्या बाळामुळे कपडे भरपूर पडतात आमची. तर आय होप तुम्हाला माझं बोलणं, लय वेळ झालं मी बोलते, तुम्ही माझा निसिपट चटरबटर चालू या. मस्तपैकी आता संध्याकाळी पुलाव करणारच आहे. डोक्यात आले माझ्या पुलाव करायचा. तर आता संध्याकाळी चाललाय पुलावची तयारी करते, आताच करून ठेवणार आहे. मटर वगैरे व्यवस्थित करून ठेवणार आहे. आणि गाजराचा हलवा खाऊ वाटला. लय दिवस झाले मी गाजराचा हलवा खाल्ला नाहीये. आता म्हटलं, गाजर पण आणले होते त्यांनी, मस्तपैकी गाजराचा हलवा उद्या किंवा परवा दिवशी करणार आहे. तर त्याची पण रेसिपी येईन आपल्या चॅनेलवरती ब्लॉग सोबत. आणि काय झालं, श्रेयांश आणि श्रीषा दोघी इथं खेळत होती. खेळता खेळतात ते असं सहज त्याला बोलली का तुला दीदी आवडती का, मम्मी पप्पा आवडतं. तर तो बोलला की मला दीदी आवडते. तर म्हटलं मग ठीक आहे, तुला दीदी आवडते तर काय करते मी, दीदीला सोडून येते म्हटलं. तर म्हटलं का, म्हणलं तुला आवडते दीदी म्हटल्यानंतर येते सोडून. तर लागला रडायला, लगेच रडायला लागला. म्हटलं की नाही नाही नाही, तिला नाही सोडायचं म्हटला. म्हटलं का रे बाळा नाही सोडायचं. तर कसं म्हणतोय की आपली दिदी की, मग आपल्याला दिदी का म्हटला, दिदी नाही ना आपल्याला. म्हणलं नाही की, मग ती त्रास देते की, मला काम वगैरे करून देते का म्हणलं. तर म्हटलं नाही नाही सोडायचं नाही, मी घेतो की तिला. तर त्यांनी एक दिवस असाच की ही तर बेडवर होती, मी बाहेर होती, काहीतरी काम करत होती. ही लागली की रडायला. बेडवर न उचलून तो बाहेरच्या असं हातात धरली, नशीब त्याने व्यवस्थित धरली. इथं आमच्या पुढे एक पायरी पण आहे, असं पायरीगत खोल गट आहे. तर तो बाहेर घेऊन गेला. मी तर एवढी घाबरली म्हणलं. आणि ती त्यावेळेस ना 1.5 महिन्याची होती. लय घाबरलेली मी. म्हटलं आता काय खरं नाही. ह्याच्या पप्पाला वगैरे पण नाही सांगितलं, नाही तर त्याचे पप्पा पण त्याला ओरडले असते, कशाला तिला घेतलं म्हणून. मी अजून सांगितलं नाही त्याला. व असलं अवघड पोराचं, लहान पोरांजवळ जर पोरींना देणं तर लय अवघड आहे बाबा. काही होतं कसंही होतं, एकतर लय भीती वाटते. आणि त्याला मी म्हटली की नाही नाही सोडून येणं. लागला रडायला, दरवाजा लावून घेतोय, हे करतोय. म्हटलं दरवाजा का लावतोय तू, म्हटलं की तू सोडशील. तर अक्षरशः त्याचे पप्पा येईपर्यंत त्याला वाटायचं मी खरोखर त्याची मस्करी करत होती, पण त्याला वाटायचं की मी खरोखर बोलते की दीदीला सोडून येणार आहे म्हणून. तर तो काय झाला, तिकडून आला आणि हिथंच खेळायला लागला. आणि त्याचे पप्पा येईपर्यंत तो दीदी हिच्यापासून गेला नाही, अजिबात नाही गेला. तर मग ज्यावेळेस त्याचे पप्पा आले ना, मी म्हटलं बघा की अजून तो गेला नाही इथून. तर ते म्हटलं का गेला नाही तो. म्हटलं अहो मी त्याला असं बोलली होती की मी दीदीला सोडून येईन म्हणून. आली तर का आली, आपली मनी पण आली इकडं, तुम्हाला दाखवते. काय ग, काय 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 मॅडम,
दोन दोन छोटे छोटी बाळ आहेत, दोन दोन. काय होतंय तुला? काय का मस्तपैकी असे मटर पण आणले ते कवळे जरच मटर आहेत. मला फक्त ही नाही आवडली, तांदूळचाच नाही आवडला, एवढा फ्रेश नाही वाटत तांदूळचा. सुकल्यागत झालाय, कालच घेऊन आले तर एवढा सुकल्यागत झालाय. बाकी सगळं आहे बाई जरा छान, पण भाजीच तांदूळच्याचीच भाजी आहे जरा ही वाटते. तर उद्या मस्तपैकी पुऱ्या करणार आहे मी ह्याच्या. काय ग श्रीषा? बघा, मांजरेला मनीला म्हणते श्रीषा, आणि श्रीषाला म्हणून का ग मनी. डोकं असं चालते भारी फास्ट, एकदम फास्ट. हो मॅडम इकडे ये. काय होतंय तुला? काय काय ग? शिळं खायला नको. चपाती पाहिजे ताजी ताजी केली. एक चपाती पूर्ण खाती ताजी केल्याच्या नंतर, शिळी दिली अजिबात तोंडात सुद्धा घालत नाही. तर आय होप तुम्हाला माझा ब्लॉग वगैरे आवडत असेल. जर माझा ब्लॉग जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका. तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.